अहमदनगर शहरामध्ये अनोळखी दोन इसमांनी सायकलवर येऊन फिर्यादीचे मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडत तलवारीचा धाक दाखवून 10 लाख रुपये रोख रक्कम चोरी केली होती। या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। या घटनेनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले। या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने संशयित आरोपींचा शोध घेत होते। या दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपी चेतन तुजारे याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केला असून तो त्याच्या राहत्या घरी आला आहे अशी माहिती मिळाल्यामुळे त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथकास रवाना केले। पथकाने लागलीच शेवगाव या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता वर्णनाप्रमाणे एक इसम आढळून आला। यावेळी पथकाने संशयितास ताब्यात घेतले आणि पोलीस पथकाची ओळख सांगून विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर 2 साथीदार समाधान तुजारे आणि अर्जुन तुजारे यांच्या सोबत गुन्हा केल्याचे सांगितले आहे। यावेळी समाधान तुजारे हा आरोपी अटक करण्यात आला असून अर्जुन उर्फ बाळू तुजारे हा आरोपी फरार झाला आहे। तर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 10,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। शेवगाव शहरातील तिरुपती जिनिंगचे कर्मचारी श्री विठ्ठल लक्ष्मण सोनवणे हे 28/12 रोजी शेवगाव शहरातून बँकेतून 10 लाख रुपये काढून घेऊन मोटरसायकलवर जिनिंगकडे जात असताना त्यांना मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात इसमांनी अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवून आणि त्यांच्याकडचे 10 लाख रुपये लुटून नेलेले होते। सदरबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। डिसेंबर महिन्यापासून सातत्याने स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता। आज स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी नामे चेतन प्रमोद तुजारे व समाधान विठ्ठल तुजारे या दोघांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। हे दोन्हीही कॉलेजला शिकणारे विद्यार्थी होते। यांनी या जाणाऱ्या इसमावरती नेहमी पाळत ठेवून त्यांचा चुलत भाऊ अर्जुन चबू तिजोरे याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। आरोपितांकडनं 10 लाख रुपये कॅश ही पूर्ण जप्त करण्यात आलेली आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।